तुमचं मन सतत विचारांनी भरलेलं आहे का? झोप येत नाही, शांतता मिळत नाही, तर आजचा हा विचार शेवटपर्यंत ऐका, कारण हा फक्त विचार नाही, हा मनाला आधार देणारा अनुभव आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत नरेंद्र स्वामींचा असा विचार जो कठीण काळात माणसाला आतून मजबूत बनवतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेली एक ओळ तुमचा विचार करण्याची दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो. आज माणसाकडे सगळं आहे, पैसा आहे, समाधान आहे, तरीही मन शांत नाही, कारण आपण भविष्याची चिंता करतो, भूतकाळात अडकतो आणि वर्तमान विसरतो. नरेंद्र स्वामी म्हणतात, मन तुझं शत्रू नाही, पण तू त्याला चुकीच्या दिशेने धावायला लावतोस. स्वामी सांगतात, संकट येणं म्हणजे देव रागवला असा अर्थ नसतो. कधी कधी देव आपल्याला थांबवतो, विचार करायला शिकवतो आणि आतून मजबूत करतो. ज्या क्षणी तू पूर्णपणे थकतोस, त्या क्षणी देव तुझा हात धरतो. ही ओढ फक्त ऐकायची नाही, ती अनुभवायची आहे. आज आपल्याला लगेच उत्तर हवं, लगेच यश हवं, लगेच सुख हवं, पण स्वामीच म्हणतात, संयम ठेवलास तर उत्तर आपोआप मिळतं. आयुष्यात जे काही घडतं ते कारणाशिवाय नसतं. उशीर होतो, पण अन्याय कधीच होत नाही. स्वामी एक साधा उपाय सांगतात, रोज काही क्षण फक्त शांत बसा, काही मागू नका, काही बोलू नका, फक्त मनात म्हणा, स्वामी जे योग्य असेल तेच घडू दे. विश्वास ठेवा, हा एक वाक्य मनावरचं ओझं हलकं करतं. स्वामी म्हणतात, ज्याने देवावर पूर्ण विश्वास ठेवला त्याला आयुष्य कधी तोडत नाही. आयुष्य वाकवतं, शिकवतं, पण मोडत नाही. फक्त गरज आहे धीराची आणि श्रद्धेची. जर आज हा विचार तुमच्या मनाला थोडाही स्पर्श करून गेला असेल तर तो कोणासोबत तरी शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे कोणाचं मन शांत होईल. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना, सर्वांना शांती, सर्वांना सद्बुद्धी दे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये स्वामी लिहा आणि असाच रोज संदेश मिळवण्यासाठी आमच्या सोबत राहा. ओम नरेंद्रनाथाय नमः.